पार्थ पवार राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी कोणालाही समजलं नाही. शरद पवारांचा मास्टर स्ट्रोकनं प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांचा डाव फसला. नेमकं शरद पवारांनी असं काय केलंय की राष्ट्रवादीचे संपूर्ण चित्रच बदलले? आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर महाराष्ट्राचं राजकारण एका वेगळ्याच वळणावर उभं राहिलंय. ही घटना केवळ एका नेत्याच्या जाण्याची नव्हती, तर एका संपूर्ण राजकीय युगाच्या अचानक समाप्तीची होती. अजित पवार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमधील ताकद, निर्णयक्षमता, आक्रमकता आणि सत्तेची अचूक जाणीव असलेलं व्यक्तिमत्व. त्यांच्या एका फोन कॉलनं सरकार हलायचं, मंत्रिमंडळात हालचाल व्हायची, विरोधक सावध व्हायचे. त्यामुळे त्यांचं जाणं ही भावनिक घटना असली तरी त्यानंतर जे काही घडलं ते पूर्णपणे थंड डोक्यानं आखलेलं राजकारण होतं. अपघाताची बातमी बाहेर येते, राज्यभरात शोक व्यक्त केला जातो, सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली जाते. पण याच दरम्यान सत्ता केंद्रांमध्ये वेगळीच चर्चा सुरू होते. आता पुढं काय, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात होता. कारण अजित पवार हे केवळ एक पद नव्हते, ते स्वतः एक व्यवस्था होते. त्यांच्या अनुपस्थितीत निर्माण होणारी पोकळी कोण भरून काढणार, हा प्रश्न तातडीचा होता. याच पार्श्वभूमीवर अवघ्या काही तासात आणि दिवसात सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. अजित पवारांच्या जागी त्या राज्याच्या उपमुख्यमंत्री होणार, ही बातमी अनेकांसाठी अनपेक्षित होती. कारण सुनेत्रा पवार या आत्तापर्यंत सक्रिय राजकारणात फार पुढं दिसल्या नव्हत्या. त्या पडद्यामागे होत्या, कुटुंबाला सांभाळणाऱ्या, निर्णयांमध्ये अजितदादांना आधार देणाऱ्या भूमिकेत होत्या. पण अचानक त्या सत्तेच्या केंद्रस्थानी आल्या. या शपथविधीबाबत सर्वात जास्त चर्चा झाली ती शरद पवार यांच्या प्रतिक्रियेवरून. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की या सगळ्या घडामोडींबाबत आपल्याला काहीच कल्पना नव्हती. ही प्रतिक्रिया साधी नव्हती, कारण शरद पवार हे राजकारणातील अत्यंत अनुभवी व्यक्तिमत्व आहेत. त्यांनी असं म्हणणं म्हणजे काहीतरी विसंगती आहे असा संदेश अनेकांना मिळाला. पण काही दिवसातच त्यांनी सुनेत्रा पवारांचं अभिनंदन केलं. यामुळे बाहेरून पाहणाऱ्यांना असं वाटलं की सर्व काही सुरळीत आहे. पण राजकीय जाणकारांना हे केवळ वरवरचं चित्र वाटत होतं. या सगळ्या घडामोडींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 गटांमधील विलिनीकरणाच्या चर्चा पुन्हा एकदा रंगू लागल्या. अजित पवार हयात असताना जे निर्णय अर्धवट राहिले होते, जे संवाद अपूर्ण होते, त्यांचं पुढं काय होणार, हा प्रश्न उपस्थित झाला. काही नेते सांगत होते की अजितदादांच्या इच्छेनुसार विलिनीकरण होणार होतं, तर काही नेते ठामपणे म्हणत होते की असं काहीच ठरलेलं नव्हतं. या विरोधाभासी विधानांमुळेच स्पष्ट झालं की पक्षाच्या आत सर्व काही आलबेल नाही. पण या सगळ्या गोंधळात सतत एक नाव पुढे येत राहिलं, पार्थ पवार. अजित पवारांचे ज्येष्ठ पुत्र असलेले पार्थ पवार हे या काळात कुठेही आक्रमक दिसले नाहीत. त्यांनी कोणताही मोठा दावा केला नाही. पण प्रत्येक महत्त्वाच्या ठिकाणी, प्रत्येक निर्णायक क्षणी ते उपस्थित होते. ही उपस्थितीच अनेक गोष्टी सांगणारी होती. अजित पवारांच्या निधनानंतर पार्थ पवारांनी जी भूमिका घेतली ती केवळ मुलाची भूमिका नव्हती. ती एका संभाव्य राजकीय वारसाची भूमिका होती. त्यांनी कुटुंब सांभाळलं, कार्यकर्त्यांशी संवाद साधला, नेत्यांना धीर दिला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांच्यातील संवादाचा पूल बनण्याचा प्रयत्न केला. शपथविधीच्या दिवशी एक महत्त्वाची गोष्ट घडली. सुनेत्रा पवार आणि जय पवार मुंबईला गेले होते, तर पार्थ पवार मात्र बारामतीत थांबले. त्यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची भेट घेतली, शपथविधीसाठी येण्याचा आग्रह केला. हे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत, पण त्यामागची भावना आणि राजकीय संकेत महत्त्वाचे होते. पार्थ पवार या दोन्ही बाजूंना जोडण्याचा प्रयत्न करत होते. यानंतर अजित पवारांच्या अंत्यसंस्कारानंतर स्मारक उभारण्याच्या चर्चांमध्येही पार्थ पवार पुढे आले. त्यांनी शरद पवारांशी यावर चर्चा केली. सहयोग बंगल्यावर आयोजित सांत्वन सभा दरम्यान जेव्हा संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आलं, तेव्हा पार्थ पवार शरद पवारांच्या शेजारी बसून चर्चा करताना दिसले.
हे दृश्य केवळ भावनिक नव्हतं, तर राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं होतं. पार्थ पवारांचा राजकीय प्रवास मागे वळून पाहिला तर तो चढ-उतारांनी भरलेला आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघातून त्यांना संधी देण्यात आली. त्या काळात महाराष्ट्रात अनेक नेत्यांची पुढची पिढी राजकारणात येत होती. पण पार्थ पवारांसाठी ही संधी अपेक्षेप्रमाणे यशस्वी ठरली नाही. त्यांच्या भाषणांवर टीका झाली, अनुभवाचा अभाव दिसून आला आणि अखेरीस त्यांचा पराभव झाला. या पराभवामुळे ते पूर्णपणे बाजूला झाले नाहीत, पण त्यांनी आपली भूमिका बदलली. समोर येण्याऐवजी त्यांनी पडद्यामागे काम करणं पसंत केलं. अजित पवारांच्या बंडानंतर पक्षाची रणनीती, मीडिया मॅनेजमेंट, संवाद यंत्रणा या सगळ्यात त्यांचा सहभाग वाढला. अनेक कार्यकर्त्यांच्या मते ते त्या काळात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटासाठी एक महत्त्वाचा बॅकएंड प्लेयर होते. याच काळात मुढवा जमीन व्यवहार प्रकरणामुळे त्यांचं नाव चर्चेत आलं. या प्रकरणामुळे अजित पवार अडचणीत आले. पण या सगळ्यात भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार आणि पार्थ पवार यांची पाठराखण केल्याचं दिसून आलं. अखेरीस पार्थ पवारांना क्लीन चिट मिळाली आणि त्यांची प्रतिमा काहीशी सावरली. 28 जानेवारीची सकाळ मात्र सगळं बदलून टाकणारी ठरली. अजित पवारांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. हा धक्का केवळ कुटुंबापुरता मर्यादित नव्हता, तर संपूर्ण राज्याला बसलेला होता. यानंतर जे काही निर्णय झाले ते अत्यंत वेगाने झाले, कारण राजकारणात पोकळी फार काळ टिकत नाही. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी पुढाकार घेत सुनेत्रा पवार यांना गटनेतेपदी निवडलं. उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. पण याच वेळी विलिनीकरणाच्या चर्चांवरून दोन्ही गटांमध्ये संभ्रम कायम राहिला. एकीकडे शरद पवार गटाकडून वेगळे संकेत मिळत होते, तर दुसरीकडे अजित पवार गटाकडून वेगळे. याच गोंधळात पार्थ पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या चर्चांना खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. कारण ते एकमेव असे नाव होते जे दोन्ही बाजूंना पूर्णपणे नाकारता येत नव्हतं. पवार आडनाव, अजितदादांचा वारसा, शरद पवारांशी संवाद आणि केंद्रातील सत्तेशी असलेले संबंध या सगळ्यांचा विचार करता पार्थ पवार हे एक कॉमन पॉइंट ठरू शकतात अशी चर्चा सुरू झाली. आज दिल्लीतील मोदी-शहा भेटीमुळे या चर्चांना आणखी धार मिळाली आहे. ही भेट केवळ औपचारिक होती का, की राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्यातील नेतृत्वाबाबत चर्चा झाली, हा प्रश्न अनुत्तरित आहे. पण राजकारणात प्रत्येक भेट, प्रत्येक फोटो, प्रत्येक हसणं याला अर्थ असतो. आता प्रश्न उरतो तो असा की पार्थ पवारच का? प्रफुल्ल पटेल का नाही? सुनेत्रा पवार स्वतः का नाहीत? प्रफुल्ल पटेलांच्या नावावर आधीच वाद झाला होता. बाहेरून लादलेला अध्यक्ष असा आरोप झाल्यानंतर त्यांचा पर्याय जवळपास संपला. सुनेत्रा पवारांवर राज्याची जबाबदारी आहे. उपमुख्यमंत्रीपद, प्रशासन, विधानसभा या सगळ्यातून वेळ काढून देशभर दौरे करणं त्यांना अवघड ठरेल. पार्थ पवार जर राष्ट्रीय अध्यक्ष झाले तर त्यांना भावनिक स्वीकार मिळू शकतो. दादांचा मुलगा ही ओळख कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाची आहे. पण त्याचवेळी अनुभवाचा अभाव, ज्येष्ठ नेत्यांचा अहंकार, अंतर्गत गटबाजी ही सगळी आव्हानं त्यांच्यासमोर उभी राहतील. पुढील 3 वर्ष पार्थ पवार कसे वागतात, कसे निर्णय घेतात, कसे संवाद साधतात यावर त्यांचं भवितव्य अवलंबून असेल. ते फक्त दुवा ठरतात की खऱ्या अर्थाने नेता म्हणून उभे राहतात हे काळच ठरवेल. थोडक्यात पार्थ पवारांसाठी राष्ट्रीय अध्यक्षपद ही संधी कमी आणि परीक्षा जास्त आहे. ही परीक्षा ते पास करतात की नाही यावरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्यातील राजकारणाची दिशा ठरणार आहे. आता तुम्हाला काय वाटतं? पार्थ पवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष होतील का? आणि जर तसे झाले तर हा प्रवास त्यांच्या दृष्टीने यशस्वी ठरेल की संघर्षमय? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा
आणि अशाच सखोल लांबलचक राजकीय विश्लेषणासाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.